गोव्याच्या अप्रोरा भागातील पबला भीषण आग लागल्याची माहिती। भीषण आगीमध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी दाखल झाले। घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। या पबमध्ये मध्यरात्री भीषण अशी आग लागली आहे। काही क्षणातच संपूर्ण पब आगीत घेरला गेलाय। बाहेर पडायलाही वेळ नव्हता। यामध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती। डेथ जाले 23 डेथापैकी ऑलमोस्ट 3 फिमेल आसा, बाकीचे मेल आसा। चडशे त्यांचे लेबर आसा अशें दिसून येता। एक हांवें युनिफॉर्मान आसा म्हणून ऑलमोस्ट आमचे फायर स्टाफ, पुलीस स्टाफ हे सगळे इन्सिडंट जाता हांगासर पावले। तांच्यांनी कंप्लिटली उजो पालोवपाचो किंवा सगळो कंट्रोल घेतलो, बट वाचोवपाक कोणाक शकले ना। जे लोक भायर सरलेले ते फक्त वाचले। आत्ता ज्यो 23 डेड बॉडीज ज्यो भितर मेल्या त्यो फक्त 2 जण हे जळून मेल्या, बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेल्या। अकॉर्डिंग टू अवर सफोकेट जावन मेले, अकॉर्डिंग टू अवर पुलिसांच्या म्हणण्या प्रमाणे। बट सगळ्यो पोस्टमॉर्टमा खातीर व्हेल्या, तेजे डिटेल कॉज आनी ते फायंड आउट करतले। आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। काय अधिकची माहिती? नीलम मॅडम, मोठी दुर्घटना घडली ही गोव्यामध्ये। गोवा जो बागा बीच आहे, पणजीवरून जातानाचा जो बागा बीच आहे, त्या भागातील अपोरा बीच ऑफ रोमिओ लेन हे रात्रभर त्यांचे जे पब असतात ते चालू असतात। आणि एकंदरीत माहिती अशी मिळते की शॉर्ट सर्किट झालं आणि त्या आगीचं लक्षात कोणाकडे नव्हतं। आणि आग पूर्ण ज्या पबला लागल्यानंतर त्याच्यातील दोघांचा पहिला गुदमरून मृत्यू झाला असं समोर येतंय आणि बाकीच्यांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती समोर येते। यानंतर अग्निशमन दलाने तिथे पाचारण करण्यात आलं, परंतु आता जी माहिती मिळते तोपर्यंत 23 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणखी काही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि प्रामुख्याने याच्यामध्ये त्या पबमधील कर्मचारी होते अशी माहिती मिळते। त्यानंतर मध्यरात्रीच ही जी घटना जवळपास 2च्या दरम्यान घडली। मुख्यमंत्री तिथे उपस्थित झाले। मुख्यमंत्र्यांनी याला चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि ही मोठी दुर्घटना घडलेली आहे गोव्यामध्ये। या संदर्भात आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। नीलम मॅडम, जी आग कशामुळे लागली याचं कारण समोर आलंय का? हो, नक्कीच ना मॅडम। आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे शॉर्ट सर्किट झालं असं माहिती मिळते। त्या शॉर्ट सर्किटमुळे आतमधले पबमधील जे गॅस सिलेंडर होते त्यांचा स्फोट झाला अशी माहिती आता तर मिळते। अजून त्याची पूर्ण माहिती अजून समोर स्पष्ट आली नाही। याचा रिपोर्ट अहवाल सादर करतील पोलीस कर्मचारी त्यानंतर। परंतु आता तर शॉर्ट सर्किट आणि गॅस सिलेंडरच्या स्फोटमुळे ही आग लागल्याचं समोर येत आहे। नीलम मॅडम, जी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। गोव्यात या ठिकाणी पबला भीषण आग लागलेली आहे, ज्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।